नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली या ठिकाणी जे आहे वाय-सी-एमकडनं ए-टी-के-टीचे फॉर्म जे आहेत ते भरायला सुरुवात झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, याची इनिशियल डेट, लास्ट डेट, केव्हापर्यंत जमा करायचा आहे, एक्झाम कधी होणार आहे, या संदर्भात आपण जे आहे आज संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, वाय-सी-एमची जी एक्झाम आहे ती मेमध्ये 25 मे पासून सुरू होऊ शकते, अशी एक टेंटेटिव्ह डेट आलेली आहे. अजून फायनल जे हॉल तिकीट आहे मित्रांनो किंवा जे काही तुमचं एक्झाम टाईम टेबल असेल, आता पहिले एक्झाम टाईम टेबल येईल, त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट वगैरे येईल. तर असं काही आतापर्यंत अपडेट वगैरे नाहीये. जेव्हा हॉल तिकीट वगैरे येईल, तेव्हा आपण तुम्हाला कळवूच आहे. सध्या फक्त टेंटेटिव्ह डेट आहे, की 25 मे पासून तुमची एक्झाम वगैरे सुरू होऊ शकते. मोस्टली मित्रांनो जे आहे फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम आणि जे काही आहे त्यांची फक्त मेमध्ये एक्झाम होते. बाकीच्यांची जे उर्वरित एक्झाम आहेत, त्या जूनमध्ये सुरू होतील पहिल्या आठवड्यामध्ये. ठीक आहे. अशी आता ही एक प्राथमिक माहिती आहे. मित्रांनो, आता हे बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की ए-टी-के-टीचा फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, नवीन पद्धत कुठली आहे किंवा काही अपडेट वगैरे आहे का? तर त्यावर आपण यावर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम बघा मित्रांनो, तुमच्यासमोर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्ही मोबाईलमध्ये देखील ओपन करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये देखील तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते ओपन करू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला क्लिक हिअर फॉर ॲडमिशनच्या खाली यशवाणीचं एक टॅब बघायला मिळेल. त्या यशवाणीच्या खाली तुम्हाला बघा या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यावर बघा तुमच्या समोर जे आहे एक पी-आर-एन नंबर टाका, असं बघा तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. यामध्ये बघा तुम्हाला तुमचा जुना पी-आर-एन नंबर जो असेल 20 पासून सुरू होणारा, बरोबर? म्हणजे ज्यांचा पी-आर-एन 20 पासून सुरू होतो म्हणजे 2024, 23, 22, 2021, 2020, 2018 किंवा जुनं पुराण जे कोणी असेल, फक्त मित्रांनो त्यांच्यासाठीच जे आहे या ठिकाणी मित्रांनो अ, हे पद्धत या ठिकाणी ओपन सुरू केलेली आहे या ठिकाणी. आणि जे विद्यार्थी नवीन असतील 2501 त्यांचा पी-आर-एन नंबर असेल किंवा 2507 मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या जुलैमधले किंवा जानेवारीमधले जे काही विद्यार्थी असतील, त्यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये सिस्टममध्ये लॉगिन करून तुम्हाला ज्या त्या ठिकाणी तुमचे ए-टी-के-टीचे फॉर्म वगैरे तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी भरायचे आहेत. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे आपल्याला जे ज्यांचा पी-आर-एन नंबर 20 पासून सुरू होतो, त्यांचे फॉर्म कशाप्रकारे भरायचे बघा, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन आहेत. एंटर पी-आर-एन आणि युजर नेम. तर युजर नेम म्हणजे तुमचा पी-आर-एन नंबर असतो. परंतु मित्रांनो तुमचा फक्त तुम्हाला पी-आर-एन या ठिकाणी टाकायचा आहे. बघा मी आता या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर टाकलेला आहे. खाली बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा कॅप्चा टाकायचा आहे. मित्रांनो हा कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित भरून टाकायचा आहे या ठिकाणी. पी-आर-एन नंबर टाकला, प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही मित्रांनो या ठिकाणी प्रोसीडर केलं, बघा आता त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जसं की बघा एक्झाम इव्हेंट दिलेला आहे तुम्हाला हा, या ठिकाणी बघा आता या विद्यार्थ्याचं जे आहे 2009चं ॲडमिशन आहे. त्यांचे फर्स्ट इयरचे पण विषय बॅकला आहेत, सेकंड इयरचे पण बॅकला आहेत, थर्ड इयरचे पण बॅकला आहेत. ठीक आहे. आता ह्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे आहे यांचं ॲडमिशन जे आहे ते 2009 म्हटल्यावर खूप जुनं ॲडमिशन आहे, ते रद्द झालं होतं. परंतु आपण रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी मित्रांनो आपण जे आहे ॲडमिशन पुन्हा सुरू केलेलं आहे. तर यांचे जे काही बॅकलॉग फॉर्म असेल मित्रांनो ते आपण या ठिकाणी आता भरणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर यांचा एक-एक विषय बॅकला आहे. तर बघा आता तुम्हाला देखील तुमचं जर जुनं ॲडमिशन असेल तुम्हाला अशा प्रकारचं दिसायला मिळेल किंवा तुमचं एखादं सेमिस्टर असेल मागच्या वेळेचं किंवा तुमचं काही एखादं मागचं वर्ष असेल त्यातला एखादा विषय बॅकला असेल, तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म भरू शकता. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जसंही मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी सबमिट केलं, विद्यार्थ्याचं नाव, पी-आर-एन नंबर, कॉलेजचं नाव, तुमच्या स्टडी सेंटरचं नाव या ठिकाणी बघायला मिळेल. आणि बघा एक्झाम इव्हेंट खूप महत्त्वाचा आहे. मे, जून 2026. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, की तुमची जी एक्झाम आहे मित्रांनो ती मे, जून 2026 मध्ये होणार आहे. बरोबर? आता बघा मित्रांनो यामध्ये अजून एक कन्फ्युजन असं आहे, की सर हे ₹100 फी कशासाठी आहे? बरोबर. आता बघा रिपीटर स्टुडंट एक्झाम फीस. आता बघा तुमचा एक विषय बॅकला आहे. यू-ए-सी-ए ठीक आहे. ठीक आहे. तुमचे असाइनमेंट वगैरे तुमचे ऑलरेडी मार्क दिलेले असतात. तुम्हाला या ठिकाणी फक्त मित्रांनो जे थेअरी पेपर आहे त्यासाठी तुम्हाला ₹180 प्रति पेपर द्यायचा आहे. तुमचे विषय जर मित्रांनो बॅकला असेल 2 तर तुम्हाला 180 प्लस 180 प्लस 100 द्यावा लागेल. तुमचे विषय जर समजा 3 बॅकला असेल तर तुम्हाला ₹180 प्रति विषयाने प्लस हे ₹100 तुम्हाला कंपल्सरी द्यावे लागतात. तुमचा 1 विषय बॅकला असेल किंवा 10 विषय बॅकला असतील, तुम्हाला ₹100 द्यावेच लागतात. ठीक आहे. आता बघा सेंटर प्रिफरन्समध्ये तुम्हाला काहीही करायचं नाहीये. या ठिकाणी सिलेक्टचा ऑप्शन ब्लॉक आहे. काहीच करायचं नाही. तुमचं जे काही मीडियम असेल, कोणाला मराठी येतं, कोणाला इंग्लिश येतं, तर तुम्हाला या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, तुमची टोटल फी जी आहे एका विषयासाठी ₹180 आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी मार्कशीट, ती तुम्हाला या ठिकाणी ₹100 जे काही असतील ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. आय हॅव कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. कन्फर्म केल्यानंतर बघा तुम्हाला खाली जनरेट इनव्हॉइसवर क्लिक करायचं आहे. ₹280 मित्रांनो तुम्हाला एवढी फी जी आहे ती ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. ऑनलाईन पेमेंटवर आपण या ठिकाणी येऊया. नंतर तुम्हाला समोर जायचं आहे. क्लिक हिअर टू पे करायचं आहे. या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं. तुमचं पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचा विद्यार्थ्याचा मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. आणि जे काही तुमचं या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर वगैरे असेल, तो मोबाईल नंबर देखील तुम्ही मित्रांनो या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा मेल आयडी टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी जे आहे मोबाईल नंबर आणि मेल आयडी टाकणार आहे. आता सध्या तरी आपण या ठिकाणी जे आहे ओके. मोबाईल नंबर टाकला, तुमचा मेल आयडी टाकायचा आहे आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे.
तुमचा मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफाय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. समोर बघा मित्रांनो, आता समोरच्या पेजवर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट गेटवे ओपन झालेलं आहे. यू-पी-आय या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला मित्रांनो. या ठिकाणी बघा तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करायचं आहे. आता बघा मी या ठिकाणी आपल्या फोनपेमधून आपल्याला या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. तुम्ही तुमचा यू-पी-आय पण यूज करू शकता, तुमचा Google Pay यूज करू शकता. मोबाईलमध्ये जर मित्रांनो तुम्ही असाल, फॉर्म भरत असाल या ठिकाणी, तर मोबाईलमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली मित्रांनो या ठिकाणी जे आहे फोनपेचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट येऊन जातं आणि तुम्ही ज्या मित्रांनो त्या ठिकाणी फोनपेवरून तुम्ही फी वगैरे तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. फक्त तुम्ही जर वेबसाईटवरती किंवा कशावर भरत असाल, तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय आहे, बघा अशा प्रकारे तुम्हाला जे आहे यू-पी-आय वगैरे सेट करायचं आहे. याचा तुम्ही लागलं तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आपण या ठिकाणी आता प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, फर्स्ट इयरचा फॉर्म भरला आपण. पुन्हा एकदा पी-आर-एन नंबर टाकूया. कॅप्चा टाकायचा या ठिकाणी परत एकदा व्यवस्थित. प्रोसीड करायचं आहे. आता बघा मित्रांनो, आपण आता फर्स्ट इयरचा फॉर्म भरलेला आहे बघा. पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. प्रिंट एक्झाम फॉर्मचं मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे. बरोबर. आता सेम अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो समोरचा भरायचा आहे. नंतर तुम्ही त्याच्या समोरचा देखील या ठिकाणी भरू शकता. मित्रांनो, ही प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे. ही प्रिंट तुमच्याजवळ स्वतःजवळ ठेवायची आहे. कॉलेजला वगैरे कुठे जमा करायची गरज नाहीये. ठीक आहे. तुमच्याकडे ठेवली तरी चालतं, कॉलेजला दिली तरी चालतं, नाही दिली तरी चालतं, काही अडचण नाहीये. जेव्हा तुमचं एक्झाम हॉल तिकीट येईल एप्रिलच्या शेवटी, तेव्हा मित्रांनो सॉरी एप्रिलच्या नाही मेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला हॉल तिकीट तुमचं येईल, त्यावेळेस तुम्हाला ते नाव वगैरे व्हेरिफाय करण्यासाठी किंवा तुमचं हॉल तिकीट वगैरे व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला ते महत्त्वाचं ठरू शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणाला काही समस्या वगैरे येत असेल या ठिकाणी ए-टी-केटीचा फॉर्म वगैरे भरण्यासाठी, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना काही समजा हेल्प वगैरे पाहिजे असेल, ॲडमिशन संदर्भात असेल किंवा ए-टी-केटी फॉर्म संदर्भात असेल, तर त्यांनी जे आहेत मित्रांनो, आपल्या WhatsApp नंबरला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आता या स्क्रीनवरती तुम्हाला बघा मित्रांनो आपला WhatsApp नंबर बघायला मिळेल. तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.